सगळ्यात पहिला अप्रोच असा असतो ना की क्लायंटनी सांगितलं हे स्वच्छ करायचं आहे, तर दॅट इज नॉट द आयडियल साईट लोकेशन. आयडियल साईट लोकेशन ते असतं जिथे प्रदूषणाचा उगम होतो. म्हणजे जर आपल्याला एखादी नदी रिज्युविनेट करायची आहे किंवा स्वच्छ करायचे लोकांच्या युज्युअल भाषेमध्ये, तर आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करतो जिथे पहिला नाला त्या नदीला प्रदूषित करतोय. सो एखादी नदी असते आणि एखादी व्यक्ती जर ज्यांनी आम्हाला फोन केला की आम्हाला ह्याच्यावर काम करायचं आहे आणि तो 20 किलोमीटरचा स्ट्रेच जर असेल आणि त्याच्यामध्ये शेवटच्या 5 किलोमीटरच्या जवळपास राहत असेल, तर असं नाही करतायत की माझ्या घराच्या मागणं जात आहे तर हे स्वच्छ करा. आपल्याला तिथे जावं लागतं जिथे प्रदूषणाचा उगम आहे. का? कारण जर तू खाली काम केलं, ज्याला आपण डाऊनस्ट्रीम म्हणतो, आणि अपस्ट्रीम वरनं म्हणजे वरनं कायम घाण पाणी येतच राहिलं किंवा इतर भरपूर गोष्टी येतात, प्लास्टिक तरंगणारे येतं, आम्हाला तर लिटरली सोफा सेट्स, मोठे टेडी बेअर्स, अशा भरपूर गोष्टी वाहून आलेल्या मिळाल्यात, तर तुझ्या कामाचा उपयोग होत नाही, त्याचा इम्पॅक्ट दिसत नाही. त्यामुळे आपली साईट सिलेक्शन आणि साईट लोकेशन आयडेंटिफिकेशन हे खूप इम्पॉर्टंट राहतं त्या केसमध्ये.